नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मीरा भाईंदर इथे 58व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी. कॅबिनेट मंत्री आणि आमदार यांची राज्य सरकारकडे डोंगरावर जाळी बसवण्याची मागणी. आणि समाज कल्याण मंत्र्यांच्या हस्ते कातकरी समाजातील विद्यार्थिनींचं गौरव. 1 मार्च हा परिवहन विभागाचा स्थापना दिवस, परिवहन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथील रहिवाशांसाठी गुड न्यूज दिली आहे. राज्यातील 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर इथे मंजूर करण्यात आले. त्या संदर्भातला शासन निर्णय आज शासनानं जाहीर केला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सन 2009 पासून मीरा भाईंदर येथील रहिवाशांचा प्रतिनिधित्व करणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मीरा भाईंदर इथे परिवहन विभागाचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे. उत्तन येथील शासनाकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीवर हे प्रशस्त कार्यालय भविष्यात उभं राहील. त्याचबरोबर 8 मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न होईल. त्याचबरोबर भविष्यात पोलीस आयुक्तालयाचं देखील कार्यालय या परिसरात निर्माण होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला व्यक्त केला. मीरा भाईंदर येथील वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात वाढणारी वाहनधारकांची संख्या लक्षात घेता शासनानं इथे 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जारी केलाय. कित्येक वर्ष या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक हे यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. त्याचबरोबर लवकरच मीरा भाईंदर इथे दिवाणी न्यायालयाचं इमारतीचं उद्घाटन होतंय. भविष्यात पोलीस आयुक्तालय देखील मीरा भाईंदरसाठी निर्माण करण्याचं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला दिलं. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील डोंगराळ भागात मुंब्रा बायपास मार्गावर दरवर्षी डोंगरावरून दरड कोसळण्याच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त होतात. त्यासाठी माजी कॅबिनेट मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारकडे मुंब्रा डोंगरावर जाळी बसवण्याची मागणी केली होती. सदर काम सुरू असतानाच आज काही वेळापूर्वी एक कामगार काम करताना डोंगरावरून खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्या कामगाराला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंब्रा डोंगरावर जाळी बसवण्यासाठी सर्व कामगारांना सेफ्टी बेल्ट लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तरीही 28 ते 30 वयोगटातील मोहम्मद शरीफ हा कामगार खाली कसा पडला याबाबत कोणीही स्पष्ट माहिती देण्यास तयार नाही. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेच्या आदिवासी कातकरी मुलामुलींची अनुदानित आश्रमशाळा बावरे येथील विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. स्नेहश्री फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय संविधान प्रास्ताविका पाठांतर स्पर्धेत कुमारी रोहिणी जाधव आणि गौरी पारधी यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शिवसेना भवन मुंबई इथे सत्कार करण्यात आला. त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि उपसचिव रवींद्र जाधव यांना मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांनी विद्यार्थिनींसह भेटून आश्रमशाळेची माहिती दिली. विद्यार्थिनींनी आम्हाला IAS IPS व्हायचे अशी महत्त्वाकांक्षा व्यक्त करत आमच्या शाळेत 11वी आणि 12वीचे वर्ग मंजूर करावेत अशी मागणी केली. सचिवांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. संस्थेचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश संस्थेच्या यशामागील प्रेरणा असल्याचं सांगितलं. तुची फाउंडेशन, I am confident myself. When they welcome brother Kenny here, the prayer it was saying that how to follow, how to observe Tuchi's mission and vision of life, and I am confident. I once again sincerely express my high gratitude towards our master and say that all my students, my all colleagues will be the great follower of Tuchi Foundation, will be a great volunteer throughout India henceforth. I express my high gratitude towards Tuchi Foundation and the whole team. Thank you very much. अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर भागात पॉट टॅक्सीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात या संदर्भातील प्रकल्पाचं सादरीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आलं.
प्रायोगिक तत्वावर म्हणून हा प्रकल्प राबवला जाणार असल्याची माहिती यावेळेला सरनाईक यांनी दिली. तसंच मेरा भाईंदर महापालिका हद्दीत देखील हा प्रकल्प राबवला जाणार असून यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबरच वेळेचीही बचत होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामाचा आढावा सरनाईक यांनी घेतला. यावेळेला पॉट टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आलं. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचं शेवटचं स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉट टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. रोपवेप्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार असून पावसाळ्यात या भागात रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगती स्वरूपात चालणार आहे. तिचा ताशी 60 ते 70 किलोमीटर एवढा वेग असणार आहे. त्यावेळेतून या एका वेळेस उभं राहून आणि बसून 16 प्रवासी जाऊ शकतात. ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचं असेल त्या ठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रिकवर ही टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून त्याचे व्हील्स आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळेला संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. श्री नितीनजी गडकरी साहेबांनी बडोदा येथे यांना एक जागा सुचवली होती आणि ते काम जवळजवळ 80% आता पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानंतर शिंदे साहेबांनी बीकेसी मध्ये सुद्धा त्यांना परवानगी दिलेली आहे. तशाच पद्धतीची परवानगी मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिका ही त्यांना देण्याचा आमचा विचार आहे आणि तसं आम्ही आता धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे जमिनीवरची वाहतूक आहे ती हवेमध्ये जर नेली तर ट्रॅफिकची समस्या जी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात घोडबंदर आणि आसपासच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे त्यावर तोडगा निघू शकेल आणि अतिशय चांगल्या प्रकारची ती संकल्पना आहे. त्यासाठी एकही रुपया महापालिकेचा खर्च होणार नाही. जर भविष्यामध्ये त्यांना पीपीपी तत्वावर करायचं असेल तर ती परवानगी आम्ही देऊ किंवा केंद्र सरकारनं त्यांनी पैसा आणावा आणि त्यांनी त्या पद्धतीनं ही पॉट टॅक्सीची संकल्पना राबवावी असा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मी त्यांना प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी मान्य केला आणि त्यानुसार त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं. 17 तारखेला महापालिका आयुक्तांना दुसरं प्रेझेंटेशन दिल्यानंतर हे धोरण निश्चित होईल. परंतु माझ्या मतदारसंघातील मीरा भाईंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जेपी हा रस्ता 60 मीटरवर आणि त्याचबरोबर भाईंदरपाडा ते आमचं विहंग हिल्सचं सर्कल हे 40 मीटर रस्त्यावर अशा प्रकारे माझ्या मतदारसंघातील 2 ठिकाणी म्हणजे मीरा भाईंदर महापालिका आणि ठाणे महापालिकेमध्ये पॉट टॅक्सी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवारी कोयते हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. तेजस अरुगले, अप्पा चौगुले आणि सागर दळवी अशी अटकेत असलेल्या तरुणांची नावं आहेत. वर्तकनगर, लोकमान्यनगर, वागळे स्टेट भागात 5 ते 6 तरुण कोयते, तलवारी घेऊन फिरत होते. सर्व तरुणांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी आणि रुमाल बांधले होते. ते येथील एका कार्यालयात शिरले. कार्यालयामध्ये 7 ते 8 संगणक होते. 2 तरुण त्या कार्यालयामध्ये असताना त्या दोघांना त्या हल्लेखोरांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या हातातील शस्त्रास्त्र पाहून कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी या कार्यालयातील संगणकांची देखील नासधूस केली. एक व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर तो त्या तरुणांना बाहेर घेऊन जाताना दिसतोय. या घटनेचं चित्रीकरण कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. त्या हल्लेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरा देखील फोडला होता. या घटनेचं सीसीटीव्ही चित्रीकरण समाज माध्यमाद्वारे प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. सुरुवातीला हे प्रकरण वागळे स्टेट भागातील असल्याचा संशय आल्यानं पोलिसांनी तिथे तपासणी सुरू केली. हे तरुण वर्तकनगर, लोकमान्यनगर पाडा येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे अन्वेषणानं सुरू केलाय. या प्रकरणातील 3 जण ठाण्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पथकानं यातील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांची पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्यांच्याकडून कोयते आणि तलवारी जप्त करण्यात आल्यात. दरम्यान या प्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला आहे का या दिशेनं देखील पोलीस तपास करत आहेत. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल चॉपर व तलवारीने वार केल्याची एक सीसीटीव्ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे. काय नेमका हा संपूर्ण एकंदरीत प्रकार आहे? दिनांक 28/2/2025 रोजी रात्री 00:40 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी नामे सुनील सोळंकी हे साईबाबा हॉटेलसमोर लोकमान्यनगर ठाणे या ठिकाणी असताना सुमारे 5 ते 6 लोकांनी हातामध्ये तलवार आणि चॉपर सारखी हत्यारं घेऊन त्यांच्यावर हमला केला. त्यांना मारहाण केली. त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.
करून त्यांना गंभीर जखमी केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी तिथे त्यांच्या मदतीला येणाऱ्या लोकांनासुद्धा, लोक पुढे येत होती त्यांनासुद्धा त्यांनी तलवार आणि चॉपर दाखवून पुढे जर कोण आलं तर त्याला जीवे ठार मारू अशी धमकी दिली. सदर परिसरामध्ये त्यांनी तलवार चॉपर चा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केलेली होती. तसंच तिथे आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी तोडफोड केलेली आहे. एका साक्षीदाराच्या देखील डोक्यावर त्यांनी चॉपरने वार करून त्याला गंभीर जखमी केलेला आहे. अशा प्रकारची फिर्याद मिळताच तात्काळ वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास वर्तकनगर पोलीस स्टेशन करीत आहे. आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि इतर कारवाई वर्तकनगर पोलीस स्टेशन करीत आहे. सर काय नेमकं कारण होतं तो हमला करून आणण्याचा, ते वार वगैरे करण्याचा? अद्याप ते तपासाधीन आहे. सदरचा गुन्हा तपासाधीन आहे. आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकडे चौकशी करून पुढील माहिती देत आहे. सर पाहिलं तर हे हत्यार असेल, चॉपर असेल, तलवार असेल, ते कुठून आणले होते त्याची काही चौकशी वगैरे करणार आहेत का? आणि त्या आरोपींनी जे आहेत अशा आणखी इतर भागामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना केल्याचं समोर येत आहे. याबाबतचा तपास वर्तकनगर पोलीस स्टेशन करीत आहे. उर्वरित माहिती तपासाअंती देता येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची महाराष्ट्रात होणारी अवैध वाहतूक रोखली आहे. भिवंडी शहरातील कल्याण भिवंडी रोडवरील हॉटेल साई प्रेम समोर 28 फेब्रुवारीला पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्या निर्देशानुसार सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक SS खंडेराय आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये 361 बॉक्स गोवा बनावटीचं विदेशी मद्य आणि बियर सापडले. शिवाय 362 बॉक्स सॅनिटरी नॅपकिन्स देखील आढळून आलेत. एकूण 42.86 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक SS खंडेराय करतायत. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मोठा मद्यसाठा अवैधरित्या जो तस्करी केली जाते तो पकडलेला आहे. काय मूळ उद्देश होते? महाराष्ट्राची मद्याची किंमत आणि शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने. आणि होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी तस्करी होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची, अगदी त्याच्यामध्ये VAT 69 पासून DSP ब्लॅक अशा सर्व, काही बियर पण आहे, अशा सर्व प्रकारची मद्य जवळपास 361 बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले. आणि हे भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले. आम्ही ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे निरीक्षक करतात. सर, आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मीरा भाईंदर इथे 58व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी. कॅबिनेट मंत्री आणि आमदार यांची राज्य सरकारकडे डोंगरावर जाळी बसवण्याची मागणी. आणि समाज कल्याण मंत्र्यांच्या हस्ते कातकरी समाजातील विद्यार्थिनींचं गौरव. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.